इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने शहीदांना 1000 दीप प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली। इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय या जयघोषांनी आणि मेरा रंग दे बसंती चोला अशा स्फूर्तिदायक गीतांनी पुण्यातील नानावाडा घुमला होता। ऐन तारुण्यात देशासाठी फासावर चढणारे हुतात्मा राजगुरू यांनी याच वाड्यात आपले प्राथमिक शिक्षण घेतले होते। भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती। या घटनेला आज 80 वर्षे पूर्ण झाली। या दिवसाच्या स्मृती दिनानिमित्त आज वाड्यात इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी 1000 दीप प्रज्वलित करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सर्वांनी दीप प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहिली। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कृ प देशपांडे, गणेश बिडकर, विजय मरळ आदींची प्रमुख उपस्थिती होती। 1921 या काळात हुतात्मा राजगुरू बाबूसाहेब वाड्यातील न्यू इंग्लिश शाळेत 2री इयत्तेत शिकत होते। त्यावेळी त्यांच्या अभ्यासातील प्रगतीविषयी शाळेने त्यांच्या घरी एक पत्र पाठवले होते, असा संदर्भ डॉक्टर देशपांडे यांनी लिहिलेल्या अग्निकंकन या पुस्तकात सापडतो।